फकीरांनी शतयज्ञ मांडले, वेदीवरती रक्त सांडले, त्या रक्ताची क्षितिजावरे अरुण मंगल लाट, शतकानंतर आज उगवली पहिली रम्य पहाट. 100 वर्षांनी स्वातंत्र्याची पहाट या हिंदुस्थानमध्ये येत होती, पण ते सहजासहजी घडलं नव्हतं. अनेक फकीरांनी त्यासाठी यज्ञ मांडला होता आणि स्वातंत्र्याच्या यज्ञात आपल्या जीवनाची आहुती दिली होती. आज आपल्या या संपूर्ण यात्रेमध्ये अशा अनेक फकीरांचं म्हणजे अनेक क्रांतिकारकांचं, त्या वीरांचं, त्यांच्या हौतात्म्याचं, त्यांच्या विलक्षण त्यागाचं आपण दर्शन घेणार आहोत. मित्रांनो, आजची यात्रा केवळ इन्फॉर्मेशन माहिती देणारी यात्रा नाही, तर तुमच्या आमच्या मनावरती देशप्रेम काय असतं, त्याग काय असतो, स्वार्थहीनता काय असते, अशा प्रकारचे अनेक संस्कार करणारी अशी यात्रा आहे. आणि म्हणून त्याही दृष्टीने याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. आणि माननीय फिरोदी साहेबांना मी विनंती करेन की ह्या सगळ्यांच्यासाठी, पण त्याचप्रमाणे नवीन पिढीसाठी, येणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी, कारण आजच्या काळामध्ये ज्यांना हिरो म्हणून लोकांच्या समोर उभं करावं अशी माणसं सापडणं दुर्मिळ आहे. पण आमच्या या इतिहासामध्ये अशी अनेक व्यक्तिमत्व आहेत. आणि म्हणून असं म्हणलेलं आहे की वाघाच्या जबड्यात घालून हात मोजतो दात, अशी ही जात मराठी आमची, पाहत चाळून पाने आमच्या इतिहासाची. तर आपण या इतिहासाची पानं चालण्यासाठी इथून सिद्ध झालेलो आहोत. याच्यानंतर आपली यात्रा आता सुरू होईल. आपण एक एक ठिकाण घेणार आहोत. त्या स्थानाच्या ठिकाणी जाऊन 10 मिनिटांमध्ये त्याची माहिती सांगितली जाईल आणि मग जवळजवळ 2.5 तासांनी म्हणजे 10:30 ते 11च्या सुमाराला आपली यात्रा संपेल. इथून आपण पहिल्यांदा जाणार आहोत ते इथून भाऊ रंगारी